लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत. नमस्कार मंडळी, प्रियंकाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे प्रिशा यांना सर्वांना मदत करत होते, म्हणजेच माझ्या मम्मीला कपडे धुण्यामध्ये मदत करत होती. मला वाटलं नव्हतं प्रिशा अशी काय करेल, पण असो तिने काम करणं शिकून घेतले मम्मीकडनं. मला काय टेन्शन नाही घरी गेला. मग इथं बोंबिलवाली मावशी आली ती. मम्मी म्हटले त्यांच्याकडनं बोंबील घे. बोंबील वगैरे घेतलं, कारण मम्मीला ना ते गावाकडे घेऊन जायचे होते. आणि त्याच्यानंतर माशावाला माणूस सुद्धा आला होता, पण आम्ही काय मासे घेतले नाही, कारण ते ना मापाने देतच नव्हता. मग काय एक मासा बघितला, तो जर नाव तर मला माहीत नव्हतं. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करा. आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रम होता तो म्हणजे हळदीचा. त्याच्यासाठी ना मला सर्वजण बोलवत होते. खूप वेळ झाला, पण मला जाणं झालंच नव्हतं लवकर, कारण ना मी आजारी खूप जास्त पडलेले. कारण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच होतं की मी किती अशी आजारी पडले होते, म्हणून मला ना जायला जमलंच नाही. खूप जास्त आजारी पडलेले होते मी लग्नामध्ये. आणि नंतर आहे ना भाऊ माझा बहीण पण खूप जास्त आहे ना, म्हणजे वहिनी आणि भाऊ माझं खूप जास्त खुश होते, ते पण हळदीसाठी. आणि त्यांचं असं चाललेलं की मला कधी बोलवतात विचार म्हणून, पण नेहमी त्यांना लवकर बोलवलंच नव्हतं. आणि असंच होतं ना, खूप जास्त गडबड होती त्या दिवशी. आणि खूप लोक आलेले होते हळद बघण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे, लग्न झालं की दुसऱ्या दिवशी येतातच लोक, बघूयात नवरी कशी दिसते काय असतं, कारण लोकांना माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती लोक कशा असतात. मग काय सर्व लोक आलेले होते त्यांना बघण्यासाठी. आणि वहिनी तर आमची खूप छान आहे बरं का, खूप सुंदर पण आहे. आणि त्यामध्ये ना ते स्ट्रॉंग खूप जास्त आहेत. आणि मस्त असं ना भावानी आणि वहिनीने छान अशी हळद केली. आम्हाला काय वाटलं की आम्हाला पण आहे ना हळदीमध्ये बोलवतील, म्हणजेच खेळायला वगैरे. पण असं आजी वगैरे म्हणले आपल्यामध्ये ना हळद वगैरे असं काही खेळत नाही. आणि तुम्हाला असं वाटत ते हळद मिक्स आहे, त्यामध्ये काहीतरी उतणं असं काहीतरी बोलतात. आणि बेसन असं मिक्स आहे, त्यामध्ये थोडीफार हळद असेल तर मिक्स आहे ते पण. आणि ते मस्त असे हळद वगैरे खेळून झाले. आणि वहिनी बघा आमची भावाला आहे ना हळद चारत होती, पण त्यांनी पण काय नाही खाल्ली हळद. आणि त्यांनी सुद्धा वहिनीला नाही चारली, म्हणजेच त्या दोघांना ना एकमेकांची खूप जास्त अशी दया येत होती. तसं त्यानंतर आहे ना इथं छान असा कार्यक्रम होता, तो म्हणजे मंगळसूत्र हातामध्ये घ्यायचं आणि ना दूध ओतायचं. ते आमच्यामध्ये केलं जातं. तुमच्यामध्ये केलं जातं का मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर यांना छान असं हळदीचा आमच्या इथं कार्यक्रम वगैरे झाला. आणि आम्हाला असं वाटलं की ते गुणागुणीचा पण नाही का कार्यक्रम करतील, पण असं काहीच केलेलं नव्हतं. तर असं आम्ही खूप जास्त नाराज झालेलो होतो. पण आमची आजी बोलली की ना आमच्यामध्ये नाही चालत असं काय, तर असू द्या. आता आमचं लग्न झालं म्हणल्यावर आमच्या इकडं काय आहे आणि तिकडं काय वेगळी पद्धत आहे आणि आमच्या इकडे वेगळी पद्धत आहे. तरी ना नंतर दुधानेच त्यांची आंघोळ घातली गेली, म्हणजेच भावाची पण दुधानेच केली आणि वहिनीची पण दुधानेच केली. हे पूर्ण व्हिडिओ ना यूट्यूब चॅनलवर मी टाकते, कारण काही काही नाही का अंगठी वगैरे खेळलेल्या आहे. हा सगळे व्हिडिओ ना मला एकाच क्लिपमध्ये काढतासुद्धा आलेले नव्हते, त्यामुळे ना पूर्ण व्हिडिओ मी आजपर्यंत म्हणजे आज किंवा उद्या ना यूट्यूब चॅनलवर टाकते. तुम्ही एकदा नक्की माझा व्हिडिओ चेकआउट करा. तर पूर्ण व्हिडिओ खूप सुंदर असा व्हिडिओ मी टाकलेला आहे बरं का. लग्नाचा पण आहे, हळदीचा पण आहे, हे सर्व मी उद्या टाकते. त्याच्यानंतर आहे ना खूप छान अशा प्रकारे हळदसुद्धा झालेली होती. नंतर आहे ना वहिनीची सुद्धा दुधाने आंघोळ केली गेली आहे. तर असं इथे छान असं हळद. आणि त्यानंतर गरम गरम पाणी आणलं होतं, गरम पाण्याने सुद्धा मग आंघोळ वगैरे घातली त्यांची. तर खूप छान अशी मज्जासुद्धा आलेली होती. सर्वजण खूप जास्त थकलेले. आणि तुम्हाला माहिती आहे छोटे लेकरांना खूप जास्त बाहेर येऊन थांबतात बरं का. आणि प्रिशा तर इतकी जास्त आगाऊ झाली की तिने काहीच करून दिलं नाही मला. तर असं थोडी मला म्हणजे थोडी मज्जा करताच आली नाही प्रिशामुळं. पण नंतर आहे ना आंघोळ वगैरे झाली. आणि त्यानंतर आहे ना ते छोट्या पोराला बसवलेल्या आंघोळी, म्हणजेच माझ्या चुलत्याचा पोरगा होता, तो तरी त्या थरथरत होता ना, खूप थंडी त्याला वाजत होती. नंतर काय मग फायनली आहे ना छान असं हळद वगैरे झाली. सो असा होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करू. पण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके सर्वांना, बाय बाय.